आज शनिवार निवांत दिवस होता बरं का. सकाळी उठून जरा निवांतच आवरलं सगळं, कारण आज सगळेच घरी होते, त्यामुळे डब्याची गडबड नव्हती. उठल्यानंतर आवरल्यावर मी बाहेर आले. कारल्याचा वेल बघा कसा सुकलाय. पहिलं त्याला पाणी घातलं आणि स्वयंपाकाला लागली. आज शेवग्याची भाजी करायची होती, कारण मी बाजारातून काल शेवगा आणला होता. हिरवागार वाटला आणि गावरान पण वाटला मला, म्हणून मी घेऊन आले होते. शेवगा चिरून घेतला, तो पाण्यात टाकून ठेवला मी आणि हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवली, जी मी 1 तासभर भिजत ठेवली होती. 2 शिट्ट्या मारून मी ती डाळ शिजवून घेतली आणि बाकी काय करावं याचा विचार करतच होते. तेवढ्यात नवऱ्याने सांगितलं, आज काहीतरी झणझणीत तोंडी लावायला कर बरं का. मग काय, भाकरीच्या तव्यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकल्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, मुठभर शेंगदाणे टाकले, थोडंसं तेल टाकून हे सगळं असं खरपूस भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यात चवीनुसार हळद आणि मीठ टाकलं आणि भरभरीत असं मिरचीचा खरडा बनवून घेतला. खरं तर पाट्यावर किंवा खलबत्त्यात वाटणार होते, पण आज तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता, कारण मला जरा बाहेर जायचं होतं कामानिमित्तानं. पटकन खरडा केला, ज्वारीच्या भाकरी झाल्या, भात झालं, शेवग्याची भाजी झाली, कढी झाली आणि एक आंबा. जेवणाचं ताट बघा कसं परिपूर्ण दिसतंय, वाटतंय की नाही भारी. असं सगळा सागर संगीत बेत करून सगळ्यांनी एकत्र बसून छान असा गप्पा मारत मारत जेवण केलं. उर्वरित काम आवरलं आणि मी बाहेर पडले, कारण मला बाहेर जायचं होतं. आणि असं संपला आमचा आजचा दिवस. चला तर मग भेटू उद्या पुन्हा. बाय.